दरम्यान आज पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। एका कार्यकर्त्याशी बोलताना पैसे वाटपाबाबत चर्चा करत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। कोटी 2 कोटी काय लागतील ते जाऊ दे असं संवाद या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आहेत। पैशाबाबतचं बोलणं व्हॉट्सअपवर सांगा अशा सूचना देखील ऐकू येत आहेत। या व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संवादामुळे जिल्ह्यामध्ये मात्र खळबळ उडाली आहे। तोंडी गोड बोलून नाही, आता काम दाखवायचं आपलं। हो हो, म्हणजे 1000 रुपयाला पडो, 2000 रुपयाला पडो, बरोबर, 3000 रुपयाला पडो, तिथं कॉम्प्रोमाइज नाही। कॉम्पिटिशन मोठे आपल्याला, दलितामध्ये वगैरे 2000 जाऊ, 3000 जाऊ, त्याची काही याद्या तयार करून ते सुरू करायचं लगेच 2 दिवसात, बरोबर आहे। तसंच वाकडीला आपल्याला ही जी 3-4 गाव आहेत, सिरसाव, वाकडी, किरणगाव आणि जवळा, या 4 गावामध्ये आपल्याला मागं पडायचं नाही। 50 लाख जाऊ, 2 रुपये जाऊ, 2 कोटी जाऊ, जे जाऊ ते जाऊ, कळलं का? तिथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही, कोणाचा विचार करायचा नाही, याद्या तयार करायच्या, सुरू करायचं, कळलं का? बरोबर, सेन्सिटिव्ह मतदारसंघ झालेला आहे प्रचंड, बर, आणि त्या पद्धतीनं फक्त तुला जे वाटतं ते मला व्हॉट्सअपला टाकायचं, कुणाला बोलायचं नाही एक शब्द, बरोबर बरोबर, सुरू करायचं, ठीक आहे। तो जर कुणाला चर्चा नाही असं म्हणतो साहेब, मग काय करू, पुन्हा आमच्यात निशाण्यासाठी आहे, काय गरज आहे? आता एवढा मोठा आता धमका झालाय, आपण एवढी मोठी सभा झाली, एवढं मोठं चाललंय, लोक आपल्याच पाठीमागे आहेत, कापेल राहायचं नाही। अपघाताबाबत 10 तारखेला तर विलिनीकरणाबाबत 12 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद। राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत, तर रोहित पवारांमुळेच आमचे 41 आमदार आले, तटकरेंचा उपरोधिक टोला। मालेगावमधील सत्तेच्या रणांगणात इस्लाम पार्टीचे यशस्वी पदार्पण। पहिल्याच निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या हाती सत्तेची सूत्र, नसरीन बानो महापौरपदी। मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडेंच्या नावाची घोषणा। मराठा वोट बँक तसंच मराठी कार्ड देत विरोधकांना उत्तर। गुजराती बहुल भागातल्या नगरसेविकेकडे सत्तेची कमान। टांगा फलटी फेम तानाजी सावंतांवर गंभीर आरोप। कार्यकर्त्याशी बोलताना पैसे वाटपाची चर्चा करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल। झेडपी निवडणुकीत खळबळ। झेडपी मतदानाच्या वेळी अकलूज मध्ये उमेदवाराचा मुलगा मतदान केंद्रात, मुलाने ईव्हीएमचं बटन दाबलं, तर संभाजीनगरमध्ये आमदार विलास भोमरेंचा मुलगाही मतदान केंद्रात। झेडपी आणि पंचायत समितीच्या मतदानाची वेळ संपली, अजूनही काही केंद्रांवर मतदानासाठी रांगा। 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विशेष व्याख्यानमालेत सलमानच्या उपस्थितीने वेधलं लक्ष। सुभाष घई, अश्विनी भावे, मनीषा म्हैसकरांसह विविध क्षेत्रातले मान्यवर कार्यक्रमाला हजर। भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात। मुंबईच्या वानखेडेवर टीम इंडियाची सलामी अमेरिकेशी। सूर्यकुमार यादवची टीम इंडिया सज्ज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।